गुड मॉर्निंग. जय भवानी, जय शिवशक्ती. देवा, एवढा सकाळी सकाळी काहीच दिसत नाही. प्रियम, ये व्हाइट हाउस किसका है? बड़ा सुंदर है. बापरे. झोप आली तुला? नाही आली. फायनली मॉर्निंगचा उजेड आला आहे आणि मी ऑडिओ जो आहे तो ओरिजिनल घेते आहे, कारण हवेच्या आवाजामुळे हे प्रॉपर ऑडिओ यात शूट नाही झाला. आज आम्ही जातो आहे राजगडावरती, आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी. खूप जास्त एक्सायटेड आहे. मी माझ्या फॅमिलीसोबत जाते आहे. मी, माझी मुलगी, माझी मैत्रीण आणि भाऊसुद्धा आहे सोबत. आणि ब्लॉग थोडासा मोठा होतो आहे. त्याचं रिझन असं की ट्रेक खूप मोठा आहे. जर तुम्ही गेला असाल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की कळवा की याआधी कोण कोण गेलं आहे गडावरती. थोडासा टाईमपास करत जातो आहे आम्ही. उजेडामध्ये दिसतोय. आज परी खूप एक्सायटेड, आमच्यासाठीच फर्स्ट टाइम ट्रेक करतोय ना. ऑलमोस्ट पोचतोय, पायथ्याशी आलोय. खूप सारा पाऊस झाला होता त्यामुळे इथे रोड खराब आहे. सो येताना तुम्ही थोडंसं त्याची काळजी घेऊन या. याआधी गडावर कोण कोण आलं आहे मला प्लीज कमेंटमध्ये नक्की कळवा. एंडपर्यंत ब्लॉग आवर्जून पहा, कारण खूप सारे एक्सायटिंग गोष्टी इथे आहेत. आता 2 ग्रुप आलेले आहेत इथे पायथ्याजवळ. वॉशरूमला तुम्ही ह्या स्पॉटला थांबू नका, कारण इथे तशी प्रॉपर सोय नाही आहे. तोरणा साईडला अजून एक रोड जातो, तिकडे हॉटेल्स आहेत. सो येणारा असेल तर तुम्ही तिकडे वॉशरूमसाठी नक्की थांबा. इकडे अजिबात तशी सोय नाही आहे. हॉटेलमध्ये जेवणाची टेस्ट तशी चांगली आहे. पायथ्याला असल्यामुळे इथलं वेदर आणि मग ते जेवणाची मजा काही वेगळी आहे. आणि सगळेचे सगळे रेडी झाले. बाकी काही नाही, खूप भूक लागली आहे. खूप वेळचं तर इथे थांबलो आहे हॉटेलमध्ये. पार्किंगच्या यातच हॉटेल आहे. जर येणार असाल तर इथे नक्की येऊन खा. हॉटेलचं ऑप्शन चांगलं आहे. आणि आज आमचा कॅमेरामॅन फुल खुश आहे. गोप्रे. हां, ये मेरा कॅमेरामॅन परी, प्रियम आणि माझा भाऊ राजू भाऊ. ओए राजू, प्यार ना करियो. ब्रेकफास्ट करून फायनली आता मी रेडी झाली आहे ट्रेकसाठी. शूज वगैरे प्रॉपर ट्रेकरच्या लुकमध्ये आता चालू करतो आम्ही ट्रेक. मला थोडी भीती वाटते कारण फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करते. आजी काठी कितीला दिली? भेटल्या पहा काय बोलतो. 10 रुपये बस. घेऊ का मग? आल्यावर घेणार. किती वाजता येऊन बसले होते इथे? सकाळी 7ला आली बाया. 4 वाजले मला गुडघ्याने चालवाना. मला 2 रुपये मिळाले. हां बरं थांबा. कधीपासून करता हे तुम्ही? मी आता वया मी म्हातारी झाली. पहिले मी वर जायचे, आता मला चढवत नाही. ते गुडघं करते. पण मग एवढ्या सकाळी इथे येऊन का बसता? घरी कोणी नाहीये? कोण नाही. एकटे तुम्ही कमवता अजून पण? एकटे गए ना. आपले 4 रुपये मिळाले. बापरे. मग हे एवढ्या काठ्या किती विकल्या जातात दिवसात? अगं कोण घेते तेव्हा घेणार कोणी. हा नाही थांबा. आजीच्या या स्ट्रगलसाठी मनापासून सलाम. आजीपासून काही आम्ही घेतल्या काठ्या आणि आता त्या घेऊन आम्ही वरती जातोय. थोडं लास्ट इयर मला इंजरी झाली होती गुडघ्यांना दोन्ही पण, त्यामुळे थोडंसं अजूनही पेन आहे. मी स्लोली ट्राय करते आहे ट्रेक करायचा आणि खूप छान हा एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. थोडासा टफ जात होतो ऑब्वियस आहे, कारण हा सरळ रस्ता तर आहे नाही. थोडा टफ रोडने आम्ही ट्रेक करतो आहे. तुम्ही हे सगळं लोकेशन पाहत असाल तर वेदर आणि आवाज बॅकग्राऊंडला एकंदरीत हे खूप छान फ्रेश फील करवत होतं. आम्ही फायनली हळूहळू ट्रेकला स्टार्ट करून आणि जिथे जागा मिळेल तिथे आम्ही थोडेसे रील्स शॉर्ट्स शूट करत होतो. 15 ऑगस्ट जवळ होतं तर आम्ही विचार केला की वरती जातोच आहोत. आपल्याला स्वातंत्र्य काय आहे ते माहिती झालं
आणि कुठेतरी ज्यावेळेस स्वातंत्र्य लढाई पण चालू होती त्यावेळेस पण महाराजांचा आदर्श समोर ठेवूनच आपण खूप साऱ्या लढाया जिंकल्या. असो, इतिहास तर सगळ्यांनाच माहिती आहे. मी जस्ट आज तुम्हाला दाखवते की आम्ही एक्झॅक्ट गडावर जाऊन काय केलं. माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. तुम्ही पाहू शकता मी वारंवार बोलते आणि माझ्या फेसवरचे एक्सप्रेशन्स खूप खूप छान वाटत होते. राजांचा झेंडा घेऊन मी खूप साऱ्या रील शॉर्ट अपलोड केलेल्या आहेत. कसं वाटतं बाळा? जाऊन चेक करा. छान. त्यानंतर परत येणार सह्याद्रीचा किती टाइम येणार परत? इथे एक वेळा. आनंद आणि यानंतर परत कुठे जाणार? छोटीला तर खूप आवडलं. वॉटरफॉल छोटासा. आणि हॅरी पॉटर, हे आमचा हॅरी पॉटर वरती बसलाय जाऊन. तो इसीलिए मायूस खड़ी है. Also I'm finding मायूस मीना. अच्छा, मायूस मीना इसकी भूत दोस्त है. महाराष्ट्र अपनी भूत दोस्त को ये मायूस मीना बोलती है. मेरा ना झाड़ू मिल रहा है ना ही मायूस मीना. हाय प्रभु, ये देखो इधर कहीं नीचे रहेगी मायूस मीना. तो गोष्ट आहे. हे बघा गाइस, बरेचसे लोक स्वर्ग बघा, स्वर्ग. आणि मी एक आहे. पालीचा दरवाजा पण पहा. आता आम्ही सगळे माझं शरीर ठीक झालंय. मी आता सगळे गड काय सांगू? होईल तेवढे capture. छान वाटतंय, खूपच छान. आणि हे बेस्ट रक्षाबंधन गिफ्ट आहे माझ्या भावाकडून माझ्यासाठी. सिरियसली दादा, थँक्यू. गडावरती आपल्या सेवेसाठी कायम तत्पर असतात. सर, नाव काय तुमचं? पवन रमेश साखरे. पवन सर खूप छान इथे गडाची देखभाल करतात. हा, चांगलं मार्गदर्शन केलंय. खूप छान, खूप छान, खूप छान. गडावरती सगळ्यांची काळजी. आणि बरोबर आहे ना, काही लोक नवीन असतात, तिकडे काय माहित नाही, असं पाहिजे पण गायडन्स. आणि गव्हर्नमेंटने ह्या गोष्टीचं स्पेशल दखल घेतली आहे, त्यासाठी गव्हर्नमेंटचे आभार. हे आमचं हॅरी पॉटर पहा. हॅरी पॉटर, हॅरी पॉटर, हॅरी पॉटर. अरे यार, इसका झाड़ू कब से घर से निकलते इसका झाड़ू नहीं मिल रहा है भाई साहब. देखो भाई, ये महाराष्ट्र के लोगों को बोल रही है इसका झाड़ू गुम हुआ है भाई. फर्स्ट टाइम राजांच्या मी माझ्या राजाच्या गडावरती राजगडवरती आहे. ते आले. पण राजगड. कधीपासून विकताय? आणि हे आमचे आप्पा. आबा, सॉरी हा, आम्ही तुम्हाला. बरं, आप्पांचा इथे stall. तुम्ही इथे खाली राहता आणि रोज येता वरती? शनिवार. किती वेळ लागतो वरती यायला? 1-1.5 तास. आणि खाली जायला? काका, तुमच्याकडे बघून ना आम्हाला पण एक नवीन हुरूप आलाय बरं का. आम्ही तरुण पिढी असून वरती येताना आमचं पार म्हणजे अस्तमासारखी हालत होती आमची. पण तुम्ही खूप खूप तुमचा ना अभिमान वाटतो मला. जय शिवराय. भेटल्या. आणि आता हे पोवाडा गाणं म्हणजे मानलं पाहिजे. पोवाडा खूप छान. आबा, प्लीज आता मी बोलली. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. हा तुम्हाला नक्की आवडेल. पहिल्यांदा लाईव्ह पोवाडा राजेंद्र वारी आले वंशाला बाळ शिवाजी. बाळ शिवाजी वो पहिल्या अवतारी. जुवाळाजी जुऱ्या जुजू. दुसऱ्या दिवशी चाला मंदेरी गेली आरास नानाये परी. नाहू गाली ती दासी सुंदरी. जुवाळाजी जुऱ्या जुजू. आऊनी आली जय प्रतिभा राजाला दिली. जुवाळाजी जुऱ्या जुजू. सावळ्या दिवशी लावून लळा काने कुंडलिक मोत्याच्या माळा. गंध केसरी कंपाळी टिळा. जुवाळाजी जुऱ्या जुजू. 7व्या दिवशी 7वी करा. जिजाबाच्या पोटी लांबला हिरा. त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा. जुवाळाजी जुऱ्या जुजू. 8व्या दिवशी आनंद मोठा झाले सैन्यपती तानाजी मोठा. हाती तलवार कपाटा. कैशाहून पिढ्या मोत्यानी तारा. खूप सारी लोक आल्यानंतर 10व्या दिवशी करुणी निळ्या गोडीला रेशमी तुला. फोटो काढावा वरती बैसून. जुवाळाजी जुऱ्या जुजू. 11व्या दिवशी 11वा रंग पाऊस नपत बाळाला दंग. 5 त्यार राजाच्या संग. हे पाली दरवाजा मी अजून तुम्हाला कॅप्चर सनदीन बावरी अवतारले तानाजी. सनदीन बावरी अवतारले तानाजी. इथे जे खाली जे 2 ग्रुप होते ते सुद्धा आले होते. देशाचे टच झाले होते. राष्ट्रासाठी लग्न
वडिले पुत्र राईबाचे परी पण नाव मन राखील इंद्र. आणि तिथून पोवाडा संपल्यानंतर आम्ही पुढे निघालो यायला. माचीवर जातो. इथे माझ्या खूप शॉर्ट्स मी अपलोड केल्या, प्लीज तुम्ही चेक करा. आणि हे तळं आहे. सगळी दादा याच्याविषयी माहिती सांगा. पाहिजे. सदरीच्या बाजूलाच एक पाण्याचा टाका आहे. किती सुंदर बनवलेलं आहे पहा ना. हे काय सदर आहे ना? सदर अरे वा पण सदर आहे राजांची. किती स्वच्छ पाणी आहे पहा. सुंदर असं लोकेशन, शांत अशी जागा आहे ही. जमलं तर प्लीज इथे नक्की एकदा तरी या. कमेंट करून सांगा की कोण कोण याआधी इथे येऊन गेलाय. त्यानंतर मी माझा काही शॉर्ट्स अपलोड केला साडीमध्ये, कारण माझी खूप इच्छा होती की राजांना मानवंदना द्यायची वरती जाऊन. त्यामुळे पहिला ब्लॉग गडावरचा, आणि म्हणून मी भगवी साडी घातली. त्यानंतर हातात भगवा झेंडा घेऊन बरंचसं काही सीन कॅप्चर केले. हा मला गरुड मिळाला इथे. हे पा गरुड बघा. चला कॅप्चर करूयात आपण. ती छान. आता हे व्हिडिओ मध्ये कसं दिसतंय तुम्हाला मला नाही माहिती, पण रिअल मध्ये हे सुंदर वाटत होतं. शब्दात नाही सांगू शकत. गेला ना. आणि पहा तुम्ही काय सह्याद्री दिसते. म्हणजे डोळे जिथपर्यंत तुमचे पोचतील तिथपर्यंत सगळीकडे हिरवळ. म्हणजे माझ्या राजांचा खरा खजिना काय तो इथे आल्यानंतर कळतं. दादा दादा एवढे रमतात इथे येऊन. आता काय हो, सकाळपासून चालताय, आमच्या तिघींना सांभाळताय. आणि खरंच ते इन्स्पिरेशन आहेत माझ्यासाठी. नाही ना. आणि थकलंय, मराठ्यांच्या रक्तातच नाही मुळात. आणि ही माझी साडी काहीतरी मुलगी थकली होती म्हणून तिला मी थोडंसं करत होती मोटिवेट. बाले किल्ल्याच्या इथे पण आमच्या रील झाल्या. प्रियम तर झाली होती आणि मी सगळ्यांच्या बॅग्स पकडून उभी राहिली होती. झेंडा खाली ठेवला कारण साडी प्लीज सॉरी फॉर दॅट. नहीं यार क्या मतलब है, चुप करो तुम सब लोग, अभी कुछ मत बोलो. मतलब क्या है लांबच लांब राखा आपले राजा. दादा तिकडे कधी गेला ते मला कमेंट मध्ये सांगा हे काय आहे. आय एम वेटिंग फॉर ऑल की तुम्ही सगळेजण याचं काय आन्सर देताय मला सांगा की हे मी नक्की ना. पाऊस आत्ताच पडून गेलाय, तर साडी वगैरे काही गोष्टी मला हँडल करता नाही आल्या म्हणून थोडंसं. आणि गर्दी पण होती, सुट्टी चालू आहेत बॅक टू बॅक. आणि आम्हाला इथे थोडं तिरंग्याचे रील आम्ही केल्यात, ते पहा. आणि यानंतर हा माझा एक लास्ट पार्ट, तो म्हणजे नेढे. मी पूर्ण कपारीमधून एकटी चढते. फायनली वर आली. दादांच्या सपोर्टने मी वर आली. साडी घालून वरती चढली आयुष्यात फर्स्ट टाईम. थँक्यू दादा. आणि ही रील मी अपलोड केली आहे, प्लीज पहा. खूप टफ होतं माझ्यासाठी हे, पण मी फायनली हे मी केलं. माझ्या राजाला मानवंदना मी नेढ्यामध्ये उभी राहून दिलीच. आणि ह्या गोष्टीचा मला खरंच खूप 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 जास्त अभिमान आहे की मी काही एक एक्सपिरियन्स नसताना हे केलं. तुम्हाला आवडली असेल शॉर्ट, पाहिली आहे की नाही ते आधी मला कळवा. आणि नसेल पाहिली तर प्लीज चॅनलला जाऊन पहा. आणि हे फक्त दादांमुळे शक्य झालं, कारण दादांनी मला गाईड केलं वरती चढायला आणि मग मी चढली. हे नेढं राजांच्या टाईमला खूप खूप प्रसिद्ध होतं. खूप क्वचित गडांवरती नेढं अवेलेबल आहे. खूप मोठं आणि भव्य दिव्य हा नेढा आहे. आम्ही कॅमेरामधून होईल तेवढं कॅप्चर केलं आहे, तुम्ही पहा. दुश्मनांकडे लाईक वॉच ठेवण्यासाठी हे नेढं त्या काळी बनवलेलं होतं. आणि राजांचे युद्धकला मी सांगण्याची काहीच गरज नाही, जगात प्रसिद्ध आहेत आपला राजा आणि आपल्या राजाची युद्धकला. आणि त्याचंच हे एक छोटंसं, एकदम छोटंसं प्रदर्शन. साडी, त्यात पडणारा पाऊस, आणि काय सांगू हा अनुभव. मला तुम्ही सांगा की तुम्हाला हे बघून कसं वाटतं. हे दादांनी खूप चांगल्या रीतीने कॅप्चर करायचा प्रयत्न केला. तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये कळवा. कारण आणि हे शेवट सदर महाराजांना थोडं मन भरून आलं होतं, त्यामुळे इथे मी जास्त काही बोलत नाही आहे. महाराजांची ही राजगडावरची आपली सदर आहे.
आणि इथे मी मानाचा मुजरा करून आजचा ब्लॉग इथेच थांबवते. कृपया कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, आणि ब्लॉग करताना काही चुकलं असेल तर त्यासाठी मनापासून सॉरी. आणि आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या सपोर्टसाठी मनापासून धन्यवाद. असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या. जय शिवराय. आपल्या राजांनी 25 वर्ष या गडावरती म्हणजेच राजगडावरती काढली. आणि एक शेवट